महिलेच्या नावावर जमीन हडपल्याचा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यावर आरोप, माजी आमदार अनिल गोटे। पालकमंत्री जयकुमार रावल यांनी निमगूठ येथे जयचंद्र अॅग्रो इंडियाच्या माध्यमातून खरेदी केलेल्या 10 एकर 19 गुंठे जमिनीवर 1993 साली मृत झालेल्या महिलेच्या नावावर दुसरी महिला उभी करून सदर जमीन हडपल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे। या प्रकरणी शिंदखेडा न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही। अखेर गुन्हा दाखल होऊनही 14 वर्षे उलटली तरी संबंधित महिलेला न्याय मिळालेला नाही, असा आरोपही गोटे यांनी केला। हा प्रकार गंभीर असून न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना होत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले। ज्या कंपनीचे जयकुमार रावल हे भागीदार आहेत, 3086 त्यांच्या मालकीचे शेअर आहे। त्या जयकुमार ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खाजगी मार्केट करण्याकरता निमगूठ तालुका शिंदखेडा येथे 11 सर्वे नंबर 11 क्षेत्र 10 एकर 19 गुंठे हे अस्तित्वात नसलेल्या महिलेच्या नावाने बोगस महिला उभी करून यांनी हे खरेदी केले आहे। याबद्दल ज्यांनी ही बोगस खरेदी केली त्यांच्या विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 103/12 हा गेल्या 13 वर्षापासून दाखल झाला आहे। अजूनही त्या गुन्ह्याचा पूर्ण तपास झालेला नाही। आता एका मंचाने अशा बोगस महिला उभे करून खरेदी करून घेणं आपल्या कंपनीच्या हितासाठी हे अत्यंत नैतिक कृत्य आहे, असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे। काय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रतिभाताई पाटील यांची जमीन जाते, त्यानंतर दौंडाच्या शहरामध्ये मध्यभागी असलेली सिंधी कॉलनीच्या समोर जवळची 4.5 एकर जमीन जाते आणि आता ही 10 एकर 19 जमीन बोगस महिला उभी करून खरेदी करणे, काय या भूमाफिया नाही म्हणायचं, काय म्हणायचं। आणि असे माफिया या मंत्रिमंडळामध्ये भरलेले आहेत।